जालन्यात काँग्रेसच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन। भारतीय सेनेच्या सन्मानार्थ काँग्रेसची तिरंगा रॅली। जालन्यात काँग्रेसच्या वतीने तिरंगा माझा अभियान यात्रा काढण्यात आली। भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचा खात्मा केला। यामुळे भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ काँग्रेसने तिरंगी रॅली काढली। जालना शहरातील मामा चौकापासून ते गांधी चमनपर्यंत ही यात्रा निघाली। यावेळी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजप सरकारला देशाच्या सरन्यायाधीशांचा प्रोटोकॉल पाळता आला नाही, त्यामुळे भाजप सरकार बालिश असून त्यांचा निषेध करत आहे, असं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे। दरम्यान काँग्रेसच्या तिरंगी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला असून माजी सैनिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। भारतीय सेनेने जे पराक्रम दाखवून ते विजय खेचून आणला, त्यासाठी आम्ही हा विजय रॅली काढलेला आहे आणि तिरंगा रॅली याला आम्ही नाव दिलेलं आहे। जे माजी सैनिक आहे त्यांचा सत्कार करणे, त्यांची जी मागणी आहे ते मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही रॅली केलेली आहे। माजी सैनिकांची 2-3 मागण्या होती। एक तर मागणी अशी होती की जे माजी सैनिक आहे त्यांना नलपट्टी आणि घरपट्टी माफ करा म्हणून सेंट्रलचा नियम आहे, रेग्युलेशन आहे, ते त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी उद्या मी आयुक्तांना बोलणार आहे। दुसरा, जे सैनिकसोबत जे पॅरामिलिटरीचे लोक असतात, BSF असेल, CISF असेल, CRP असेल, हे जवान पण शहीद होतात पण त्यांना शहीदाचा दर्जा भेटत नाही। जसा माजी सैनिकांना राशन भेटतो, त्यांना जे रिटायर झाल्यानंतर जे फॅसिलिटी भेटतात हेही पॅरामिलिटरी लोकांना भेटला पाहिजे। यासाठी मी निश्चित शासनाकडे आवाज करणार आहे। मी मागे आमचे एक नातेवाईक आहे कर्नल बुरगुल म्हणून, त्यांना व्हॉलंटरी घेतल्यानंतर त्यांचं जर बघितलं तर SP चा रँक असतो, त्यासाठी मी शासनाने दिलेली आणि ते प्रोग्रेसवर आहे। जर एक माजी कर्नलला SP चा पोस्ट भेटला तर भविष्यात महाराष्ट्रात जेवढे कर्नल असेल ज्याने रिटायर घेतलं असेल व्हॉलंटरी त्यांना त्या रँक भेटणार आहे, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। या कार्यक्रमासाठी नामदेव पवार असेल, राजाभाऊ असेल, राजेंद्र राख असेल आणि आमचे असंख्य जे कार्यकर्ता आहेत त्या लोकांनी या अहोरात्र मेहनत करून तिरंगा रॅली सक्सेस केली आहे। एकूण 50 फूटपेक्षा जास्त तिरंगा झेंडा आमचे कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध हातात घेतलेला आहे। सैनिकाचा सन्मान ठेवलेला आहे। सैनिक जाता जाता आम्हाला अभिनंदन केलं, धन्यवाद केलं आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसने रॅली काढली ते आम्ही मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। त्यांचं समाधान झालेलं आहे आणि निश्चितही भविष्यात सैनिकासाठी जे करता येईल आम्ही ते करणार आहे, एवढंच सांगतो। पण एवढं सांगतो की द्वंद्व कब तक सहा जाए, द्वंद्व कब तक सहा जाए, युद्ध कब तक टाला जाए, अरे उठो राना के वीरो, फेंको बाला कहाँ तक जाए, जिस सिक्के पे हो भारत माँ का निशान अब वो सिक्का आकाश में उछाला जाए। जय हिंद, जय महाराष्ट्र।